हाय गाईज मग हातच लय अवघडलाय पण आपण गाडी नसली गाईज ही गाडी नसली का मग असं पाय पाय जावं लागत जाऊत का तुला रडायच नाही थोडस चल फर्स्ट टाइम चालला होता का तेव्हा रडत होते त्यामुळे म्हणलं. तर हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम आहे आदित्य ब्लॉग्स. तर गाईज आजचा आहे नाही का ब्लॉगला स्पेशल होणार आहे कारण की आज जाणार आहे पुण्याला. आता सकाळची 6:30 वाजले तर इथून 7 वाजता बस असती मग किती वाजता निघतो ते आपण घरी गेलो बघूत. मी आज सध्या तर गोठ्यावाल तर का गाईज हे आपलं रोजचंच काम झाडून बिडून घेतले सगळं झालंय बघा. आणि आज आम्ही नवीन काय केलं माहिती का हे पा पाठीच्या गायत घुंगरू बांधलंय. इतके दिवस झालं इतकी मोठी झाली तरी नव्हतं पण आता बांधलंय काल. तर जाऊ दे आता आपण घरी जाऊ आणि तेव्हा बघू काय करतो काय नाही कवाशी निघत होतं गाईज. तर गाईज आता मी घरी आले बरं का आणि तुम्हाला दाखवू का दादाचं काय काय आवरले त्याचं सगळं आवरले. मम्मी किती 5 वाजता उठली दादाला जायचे म्हणून मग काही भाजीन ते करून दिले बटाट्याची भाजीन ते हे पा बरी ती आणि ते 2 बॅग येतात ती इतक्या जड बॅग येत का नाही त्या उचलतच नव्हत्या लई जड हात अवघडायचं त्या कारणामुळं मम्माला म्हणती तू त्याला बस स्टँडपर्यंत जा बसून द्यायला. चला मग आपण जाऊत आणि त्याला तिथं बसून देऊत. बाकी त्याचा आवरलं नाही काय माहिती बाहेर काहीतरी करतो झालं का झाले भरले चपात्या. आज सध्या गाईज पैसे द्यायचं काम चालू आहे बरं का. त्याचा मेकअप झालेला आहे त्याने पावडर ते लावलाय काही जायचंय म्हणून हे पा आता देवाच पाय पडतोय हे सगळं झालं मग जाताना देवाच पाय पडायचं असते ना त्याच्यामुळं पाडला आता मम्मीच्या पडल बघा. आणि मी कुठं जाताना माहिती आहे ना दसऱ्यात नाही मी देवाच्या नाही पाया पडत नाही काही पडलं पाहिजे नित्य नाही पडलं पाहिजे बरं का रोज पडलं पाहिजे. काय गळत पाणी पाणी गळत काय का बॉटल लिकेज आहे नाही वर आलेलं आहे वर आलेलं आहे वर माझ्या मोत काही नाही वाटत नाही मला. जाऊ द्या काही राहिलं नाही ना बघ गाईस किती जड बॅग आहे. चला गाईस आता फाटली फाटली तू त्याचा विषय नाही रे मला त्याचा वेळ आहे ना मग त्यांचं छत्री नाही चाललंय पावसामुळे छत्री चले कोणी कोण जायची शाळेत कोण का चला जाऊत का तुला रडायच नाही थोडस चल फर्स्ट टाइम चालला होता का तेव्हा रडत होते त्यामुळे म्हणलं. तर काहीच आता घरून निघलं बरं का हे पहा इतकं अंतर पार केले आणि बॅगीने मग हात अवघडत होता ना त्याच्यामुळं खांद्यावर घेतली बॅग आणि आता आपण चाललोच त्या का स्टँडच्या जवळजवळ आलो बरं का. म्हणजे अजून राहिले तरी पण बरंच अंतर आहे बघा दिसत असेल तेव्हा पण तर मला काही समजा ना गाईज. हाय गाईज मग हातच लय अवघडलाय पण आपण गाडी नसली गाईज ही गाडी नसली का मग असं पाय पाय जावं लागतं. ती 1 ते 1.5 किलोमीटर लांब स्टँड आहे एवढं चलत आलोय दम लागला त्या का पार मोर रे हा गेली गाईज मी कणाकणाच जातो बघतो गेली का नाही अरे ते जाऊन बसणं पाहिजे नाही का गाईज. चल चल देतो तर काही आता एसटी आली बरं का आणि अगं माणसाची काही शीट धरण्यासाठी पण इथं शीट कोणीच नसते सगळी मोकळीच असते. हा होय चला गाईज भेटू दिवाळीला आपण बाय बाय गाईज. अलीकडल्या कोपऱ्यात बस जरी पाऊस आला तरी भिजणार नाहीस. गाईज गेला आतमध्ये तिथंच बसलाय. हा जाऊ द्या गाईज आता आता दिला बसून तो का गेला. आता मी जातो चलत चलत आता गाव तुम्हाला दाखवू का तेव्हा टावर दिसतोय ना टावर पाशी आपला गोठा आहे म्हणजे तिथून काही 100-200 अंतरा वगैरे इथून तिथवर जायची किती लांबी 1 ते 1.5 किलोमीटर चालला चलत चलत आद्या
चला आपण घरी जाऊ टपक्यात. अजून मला बरीच कामं आहेत घरी गेल्यावर पण. गाईज आता रानात आले बरं का. आणि आता किती वाजलेत माहिती का? अचंबाची गोष्ट म्हणजे 10 वाजले. तुम्ही बघू शकता का अजून कोणीच नाही आलं. हे पहा फक्त आपली गुरं आहेत बरं का. आणि तिकडं खाली सगळी का बघा कोणीच नाही, फक्त एकला चालू आहे. अजून मला आता किती वाजता येते काय माहिती. आणि एक गोष्ट आहे, हे पहा ह्या असं आबळ आलंय ना, त्याच्यामुळं समजा नाही किती वाजलेत आणि काय झालं इथं. टाईम कसा जात चाललाय ना तेच मिळ नाही. बघा तुम्हाला सूर्य दिसतोय कुठं गाईज. हे पहा तिथं असतोय ना, आता 10 वाजता लय ईद येत असतोय, पण सूर्य नाही काय नाही काहीच नाही. सकाळ धरून सूर्य तोंडच नाही दिसलं. बघा मग किती उलट असंच बरं आहे माझा अंदाज तर. कारण की ह्या वातावरणात नाही का गुरं निवांत चरत येतं, ऊन लागत नाही काहीच नाही. तर गाईज आज पाऊस येईन का नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का. मी तुम्हाला वातावरण दाखवून देतो. कसं झालं वातावरण तर हे बघा तिकडे सगळं मोकळं बरं का. त्या का सगळ्या कोपऱ्यात बघा काहीच नाही. आणि माथेवच बघा इतकं काळं झार झालं एक नाही. नेम असं सुरडी गावात झाले. असं वाटतंय की किती पाऊस येतो किती नाही. आणि त्यात आपली तशी बसली. सकाळ धरून बसली नव्हती मी, हीच वाट बघत होतो. आता बसली तर आता मी निवांत बसतो. सकाळ धरून यांनी लई पहिले गाईच खाली येऊन डायरेक्ट टोकाडा बांधले बघा. इकडं कारखेल इकडं सुरडीमध्ये इतक्याला बांधले इतकं पहिले. मी याचीच वाट बघत होतो ती बसायचं. ती बसली का तास ते 1.5 तास उठत नाही, त्याच्यामुळं मी तिला निवांत बसून देत असतो, उठतच नाही. आपलं बसायचं ती बसली कधी बघितली. बस आता त्या दोघी बसल्या का मग काय अडचण नाही. त्या दोघी बसल्या पाहिजेत लवकर. अशा संपला काही विषय संपला. आता आपलं निवांत बसायचं कुठे इथंच बसू त्यांच्या डोळ्यामोरच. मोबाईल बघत बसणार मी पण काहीच. तर फायनली काहीच आता घरी आलो बरं का. दुपारचं तर माझं इतकं डोकं दुखतं एक नाही, लेट जास्त डोकं दुखते बरं का. तब्येत अशी बरोबरच वाटत नाही मला. त्याच्यामुळं मग काही आपला व्हिडिओ बनवला पण नाही. जाऊ द्या मी आता थोडा रेस्ट करतो. म्हणजे कसं मला बरं वाटेल. माझी झोप कंप्लीट नाही झाल्यामुळं मला असं वाटतंय की माझं डोकं दुखत असेल. त्यामुळे मी आता आपल्या ब्लॉगचा एंड इथेच करतो. तर काहीच तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला आपला हा ब्लॉग. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गाईज. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.